या एक महिना जोडे जोडे जा 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 चलो हाँ हाँ फोटोग्राफर कडे पा टाकून घ्या ना ते पुरे काढूनच घ्या ते सगळं रक्त काढलं तरी या कागद में सगळे तुम्ही आत भैया या घ्या पाहिजे घ्या ये काळजी इकडे आजी भैया ब्लड द्यायचं म्हणून चालतं पण गर्दी पाहिजे म्हणलं पहिले वेळेस फोटो काढायचे बघा समोर हॅपी बर्थडे
या ठिकाणी सर्वांचे लाडके नेते भूषण भैया शर्मा यांचा वाढदिवस केक कापून या ठिकाणी प्रमुख अतिथी आदरणीय या ठिकाणी संपन्न यांचाही आज या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. उपस्थित सर्व स्वागत करणाऱ्यांना विनंती आहे या ठिकाणी एकदा शुभेच्छा घेऊ. मान्यवरांच्या भूषण भैयांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित मान्यवर आदरणीय मनीष भैया शुभकामना देतो. माझ्या शिवसेनेच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, मित्र परिवाराच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. फोटो घेणे ओके तुम दोनों मिलके एक ले लो. ये तुम दोनों मिलके एक होगा मामू. चलो
चल शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भूषण भैया शर्मा यांच्या अभिष्ट चिंतन दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मुकेश भाऊ पांडे साहेब, सन्माननीय मुकेश भाऊ चिने, माझ्यासोबत आलेले प्रवीण पाटील फुके, दत्ता बांगाळे, युवा सेनेचे आमचे गणेश आहे, बालाजी आहे, सर्वांचे नाव घेऊ शकतो, परंतु अगोदरच मला यायला उशीर झाला आणि सगळा तत्काळ माझ्यावर नको, म्हणून मी 2 मिनिटं शुभेच्छा देऊन थांबतो. खरं तर भूषण भैया म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झाल्यानंतर जेव्हा मनीष भैया आपण वेगळे झालो तेव्हा मला ही जोडी फुटणार नाही, ते पहिले उभे त्यांना बी घेऊन या, मनीष भैयाला घेऊन या, परंतु त्यावेळेस ते भूषण भैया तर मला यश आला नाही. पुढे विचार करा. खरं तर आज तुमचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर भूषण भैयाची सुरुवात ही विद्यार्थी सेनेपासून राजकारणात झाली. सन्माननीय हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते सच्चे आणि कट्टर शिवसैनिक आहे. त्यानंतर जिल्ह्यामध्ये जेव्हा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पांडेसाहेब खोतकर साहेब होते तेव्हा ते तालुका अध्यक्ष म्हणून भोकरदनमध्ये काम करत होते. त्याच वेळेस त्यानंतर सगळी टीम वानखेडदादा जुने, मनीष भाई आहे, महेश भाऊ आहे तिकडं, राजू परियार पुढे आमचे ते पण जुने सैनिक आहे. मी खरं दुसऱ्यापर्यंत शिवसैनिक, तर आमचं घराने पूर्वीपासून शिवसेनेत माझे वडील काका हे शिवसेनेत जोडलेले. आम्ही एकनिष्ठ शिवसेनेमध्ये काम करत आलो, परंतु घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडल्या आणि आम्हाला शिंदे साहेबांसोबत जावं लागलं. आमच्यासोबत खरं तर आमचा शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक मनीष भैया, भूषण भैया, मनीष भैया नाही आले, भूषण भैया सोबत आले आणि उपजिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिल्यानंतर म्हणजे अत्यंत शिस्तप्रिय संघटना कशी वाढायची त्या पद्धतीनं त्यांनी काम केलं. त्यांच्या जोडीलाही चांगले सहकारी इकडे मिळाले. त्यांच्या नगरपालिकेच्या कार्यकाळामध्ये उपनगराध्यक्ष महिनाभर त्यांच्या नगरपदाची धुरा या भोकरदन शहराची मिळाली. खरं तर भूषण भैया कोणत्या पक्षाही कधी कधी वाटतच नाही, कारण त्यांचे मित्र सगळीकडेच आहे. पांडे साहेब सारखे चांगले मार्गदर्शक त्यांना मिळाले. आदरणीय दादा, आदरणीय खासदार रावसाहेब पाटील दादा दांगडे असतील किंवा अर्जुनराव खोतकर साहेब असतील, म्हणजे युतीच्या ज्या घडामोडी होत्या युतीची चांगली सक्रिय भूमिका त्यांनी त्यावेळेस माझ्याकडे आले आणि त्याचं काम म्हणजे माणसं जोडण्याचं काम, नेते जोडण्याचं काम भूषण भाईने त्यावेळेस केलं. थोडंफार आपल्याला यश त्यावेळेस आलं भैया. खरं तर ज्या नेत्यासोबत असतो ते त्यावर कायम निष्ठा ठेवणे, प्रभावीपणे काम करणे आणि अशी हातोटी भूषण भाईची. खरं ते मनीष भाई ते नुसते शिवसैनिक नाही, म्हणते व्यावसायिक शिवसैनिक आहे. मी पण व्यावसायिक आहे, त्यामुळे आमची जरा सांगड चांगली लागली. वानखेडे दादा आहे सोबत, सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन जाण्याचं नेहमी कसा निधी आपल्या भोकरदन तालुक्याला मिळव यासाठी सतत ते माझ्याकडे असं खोतकर साहेब प्रयत्न करतात. आणि नक्कीच भूषण भैया तुमच्या वाढदिवसानिमित्त सन्मानित खोतकर साहेबांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहे. खरं तर तुम्हाला उदंडायुष्य राहावं, दीर्घायुष्य राहावं, तुमच्या हातून या तालुक्याची या शहराची जिल्ह्याची सेवा घडो अशी मी राजूर शहराच्या प्रार्थना करतो माझ्या घोगे परिवाराच्या वतीने. तसे तमाम जालना जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या वतीने तुम्हाला मी मनोपूर्वक अशा शुभेच्छा देतो, थांबतो. 22 जुलै हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण, कारण आमचे सर्वांचे लाडके व सामाजिक जाण असलेलं नेतृत्व आमचे सहकारी माननीय भूषण भैया शर्मा यांचा आज वाढदिवस. गेल्या अनेक वर्षापासून हा वाढदिवस आम्ही विविध उपक्रम घेऊन या ठिकाणी साजरा करतो. तसे त्यात रक्तदान असो किंवा सामाजिक कोणतेही काम असो, कारण बाळासाहेबांनी शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या हेतूप्रमाणे आदरणीय भूषण भैया शर्मा यांच्या सूचनेवरून
आम्ही सर्व त्यांचं मित्रमंडळ आणि शिवसेना पक्ष हा इतर याच्यामध्ये कुठेही गाजावाजा न करता, रिकामा पैसा वेस्टेज न करता सामाजिक उपक्रम करून या ठिकाणी हा वाढदिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सर्व मित्रमंडळ या ठिकाणी साजरा करतो. भूषण भैया शर्मा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता मनीष भैयाने सांगितल्याप्रमाणे भूषण भैया शिवसेनेचे एक निष्ठावान कार्यकर्ते. पहिल्यापासून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी आपलं राजकारण व समाजकारण या ठिकाणी सुरू केलं. जवळजवळ 25-30 वर्षापासून शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी भोकरदन शहरामध्ये बराच मोठा मित्रपरिवार या ठिकाणी उभा केला. प्रत्येक समाजाचा व्यक्ती त्यांच्या संपर्कात आहे. समाजकार्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भोकरदन शहरामध्ये एक फार मोठं कार्य या ठिकाणी उभं केलं. त्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच भारतीय जनता पार्टी भोकरदनच्या वतीनंही त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संबोधन. सर्व या ठिकाणी या भोकरदन शहराचं सर्वसमावेशक आणि सर्वांच्या एका हाकेवर धावून येणारं नेतृत्व माझे राजकीय गुरु भूषण भैया यांच्या वाढदिवसासाठी जमलेले आहेत. खरं म्हणजे भूषण भैयाचा वाढदिवस हा त्यांनी 22 जुलै कधी साजराच नाही केला. ते म्हणजे गटारी अमावस्येच्या दिवशी तिथीप्रमाणे ते साजरा करायचे. परंतु गेल्या 2-3 वर्षापासून भैयांनी म्हणजे 50शी गाठल्याच्या नंतर निर्णय घेतला की आपण दिनांकाप्रमाणे जायचं आणि त्या पद्धतीनं 22 जुलै हा त्यांचा वाढदिवस आहे.